चला आज बनवूयात मुगाचे डोसे. तर इकडे मी घेतले होते हिरवे मूग, अख्खे मूग घेतले होते आणि ते आदल्या दिवशी मी भिजत घातले. स्वच्छ पाण्याने धुतले आणि तांदूळ थोडेसे भिजत घातले. दोन्ही गोष्टी भिजत घालून दुसऱ्या दिवशी मस्तपैकी मूग फुगले होते आणि त्याच्यानंतर आलं, लसूण, मिरची, कोथिंबीर असं काही त्याच्यामध्ये घातलं आणि एक छानशी दरदरी पेस्ट करून घेतली. सौरभ म्हणलं होता चांगला एकदम हेल्दी नाश्ता बनव आजसाठी. तर मी मस्तपैकी एकदम मिक्सरला एकदम अशी दरदरीत पेस्ट करून घेतली आणि त्याच्यानंतर आवश्यकतेनुसार आपण थोडंसं पाणी टाकावं. त्याच्यानंतर ही अशी काही मी पेस्ट करून घेतली होती, तुम्ही बघू शकता. एकदम पण घट्ट नाही आणि एकदम पातळ पण नाही. त्यानंतर थोडे चवीनुसार मीठ टाकले आणि मी जिरे पण टाकले होते, पण ते ॲड करायला मी विसरले व्हिडिओमध्ये. त्याच्यानंतर तव्याला तेल लावून घेतलं आणि मस्तपैकी असा डोसा टाकला. तुम्हाला हवे असेल तर तुम्ही पातळ पण करू शकता, जाड पण करू शकता. मी मीडियम ठेवते कारण का खूप पातळ झालं ते कडक होतात, त्यामुळे मला ते अजिबात आवडत नाही. म्हणून थोडेसे असे मी जाडसर ठेवते. असं काही आपला नाश्ता तयार झाला होता आणि खूप छान टेस्टी हेल्दी नाश्ता लागतो. कधीतरी नक्की ट्राय करा, घरातल्यांना पण आवडेल. चलो बाय बाय. आजसाठी एवढेच. आवडलं असेल तर लाईक करा. बाय बाय.